महाराष्ट्र वीज कामगार संघाकडून मयत कामगाराच्या कुटुंबास सांत्वनपर मदत। महाराष्ट्र वीज कामगार संघ रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं मयत कामगार स्वर्गीय अनिकेत शांताराम परवडी यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यात आली। रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांना धीर देत संवेदना व्यक्त केल्या। या प्रसंगी संघटनेच्या वेलफेअर फंडातून ₹11,000 इतक्या रकमेचा धनादेश स्वर्गीय अनिकेत परवडी यांच्या वारसाकडे सुपूर्द करण्यात आला। कामगारांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर येणाऱ्या आर्थिक व सामाजिक अडचणी लक्षात घेता संघटना सदैव कामगार व त्यांच्या कुटुंबियांची पाठीशी ठामपणे उभी राहील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली। या सांत्वनपर भेटीवेळी रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जयेंद्र थूळ, उपाध्यक्ष धनंजय चव्हाण, जिल्हा सचिव अजित शिंदे, रत्नागिरी विभागीय कार्यालय अध्यक्ष विलीन काष्टे, संघटक दत्तप्रसाद खडपे, घनश्याम लिंगायत, जिल्हा कोषाध्यक्ष मंदार चव्हाण तसेच राजापूर तालुक्यातील अनेक कामगार बांधव उपस्थित होते। महाराष्ट्र वीज कामगार संघ ही संघटना केवळ कामगारांच्या हक्कासाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांच्या सुखदुःखात सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपण्याचं कार्यही सातत्यानं करत आहे। भविष्यातही कामगारांच्या प्रश्नांबाबत न्याय मिळवून देण्यासाठी तसेच अडचणीत सापडलेल्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी संघटनेचे प्रयत्न अविरत सुरू राहतील असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे। DSP न्यूज लाईव्ह रत्नागिरी प्रतिनिधी केदार जोशी। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।